प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मात्र येवला शहरातील नांदगाव रोड तसेच कब्रस्तानसह इतरही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य तसेच घाणीचे साम्राज्य यावेळी दिसून आले असून प्रशासनाने याकडे लक्ष नसल्याने अक्षरशः यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होतोय मात्र दुसरीकडे कचऱ्याचे ढीग दिसून आल्याने प्रशासन करतंय तरी काय असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व येवलेकरांना हार्दिक शुभेच्छा। मी आज येवले शहरात विविध ठिकाणी झेंडावंदनाला गेलो असता येवल्यातल्या बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेबाबत शंका उपस्थित झालेला असून तरी येवला नगरपालिकेला आजच्या या शुभदिनी मी विनंती करतो येवलेकरांच्या वतीने की येवल्या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे। त्याच्यामुळे येवले शहरातील नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यात मदत होईल। पुनश्च एकदा मी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो की येवल्या शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग निर्माण झालेले ते उचलण्याची तत्परतेने काळजी घ्यावी ही विनंती। नमस्कार, मी आहेत काजी सलीम आणि मी स्टार 2 महाराष्ट्र या न्यूजशी संपर्क साधला आणि या ठिकाणी सांगतो आहे मी येवला शहरामध्ये आज भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 हे अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करण्यात येतो आहे। परंतु नगर परिषद येवला यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे जागोजागी आम्हास जे घाण कचरा बघवायला मिळाला याबद्दल आम्ही नगर परिषद येवला यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर येवला शहराचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान असं हे आझाद चौकातील जे भारताचे संविधान हे हुतात्म्यांच्या स्मरणासाठी बांधण्यात आलेले स्मारक आहेत आणि याकडे मागील 10 वर्षापासून अनेक वेळा आम्ही प्रसिद्धी माध्यमातून पत्रकाद्वारे नगर परिषद येवला यांच्याकडे विनंती करून सुद्धा आज 26 जानेवारी 2026 रोजी आज भारतीय प्रजासत्ताक दिन असून सुद्धा त्या दयनीय अवस्था या भारतीय संविधानाच्या या स्मारकाची झालेली असून सुद्धा या मंत्री महोदय आणि 2 आमदार या असलेला आमचा हा तालुका याकडे नगर परिषद येवलाचे मुख्याधिकारी तुषारजी आहेर यांचे दुर्लक्ष असल्याचे निष्पन्न होते। म्हणून वरिष्ठ पातळीवरून या आझाद चौकातील भारतीय संविधानाच्या स्मारकाची प्रतिमा दुरुस्तीसाठी कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला लोकवर्गणी म्हणून करण्याची परवानगी देण्यात यावी हीच विनंती थांबतो।